श्री नृसिंह सरस्वती चरित्र अध्याय 7. ब्राह्मणाची व्याधीपासून सुटका. श्री गुरुदेव फिरत गंगातीरी असलेल्या वासरब्रह्मेश्वर ह्या महाक्षेत्रात आले आणि ते गंगा ताटकात स्नानासाठी आपल्या शिष्यासह उतरले. त्या नदीतीरावर एक ब्राह्मण पोटदुखीमुळे अक्षरशः लोळत होता. दुःख असह्य होऊन प्राणत्याग करण्याची भाषा बोलत होता. भोजनाने त्याला उदरव्यथेमुळे प्राणांतिक दुःख होत असल्यामुळे तो सदोदित उपाशी राहत होता. अन्न हे त्याला वैरी झाले होते. एकदा नवरात्रीच्या नवमीच्या दिवशी त्याने रागाने मनमुरादपणे मिष्टान्न भोजन केले. त्यामुळे त्याला अधिकच त्रास सुरू झाला आणि असह्य होऊन तो गंगातीरी आला होता. तो म्हणत होता, सर्वजण अन्नाला प्राण म्हणतात. हे इतरांच्या बाबतीत जरी खरे असले तरी माझ्या बाबतीत दुःख देणारे ठरत आहे. मला संसाराचा वीट आला असून मी आता गंगेत देहत्याग करतो. माझ्या हातानेच मी आयुष्याचा अंत करतो. असे म्हणून त्याने आपल्या पोटाभोवती एक मोठा दगड बांधून घेतला आणि तो गंगेत प्रवेश करण्याच्या तयारीत होता. मनोमनी मी गेल्या जन्मी कोणती पापे केली म्हणून मला हे दुःख भोगावयास लागत आहे, याचा विचार तो करू लागला. शेवटी तो श्रीशंकराची आरती म्हणत होता. इतक्यात श्री गुरूंचे लक्ष त्याच्याकडे गेले. दगड बांधून हा नदीत जीव देण्याच्या तयारीत त्यांना दिसला. तेव्हा त्यांनी आपल्या शिष्यांचे लक्ष त्याच्याकडे वळविले व म्हणाले, जा, त्याला माझ्याकडे घेऊन न्या. श्री गुरूंचे आज्ञेने ते शिष्य त्या दिशेने धावत गेले, परंतु ते पोहोचण्याच्या आतच त्याने पाण्यात प्रवेश केला होता. तेवढ्यात हे शिष्य तेथे पोहोचले. त्यांनी त्या ब्राह्मणाला नदीतून बाहेर काढला. त्याचा बांधलेला दगड सोडून ते त्याला श्री गुरूंकडे घेऊन येऊ लागले. तेव्हा श्री गुरूंकडे येण्यास तो तयार नव्हता. तो आपली दुःख कहाणी त्यांना सांगू लागला. शिष्याने त्याला श्री गुरूंकडे आणले. श्री गुरुदेव प्रेमाने त्याला म्हणाले, अरे, आत्महत्या करणे पाप आहे, हे तुला माहीत नाही का? तेव्हा ब्राह्मण म्हणाला, अहो यतिराया, माझा जन्म फुकट गेला. मृत्यूशिवाय माझ्या व्याधींवर कुठला उपायच नाही. मी महापापी आहे, म्हणूनच मला ही असाध्य व्याधी झाली आहे. गेली 10 वर्षे मी असे दुःखी जीवन जगत आहे, म्हणून मी जीवनाचा शेवट करण्याचे ठरविले. अनेक डॉक्टर, वैद्य, बुवाबाबा कोणीही माझी ह्या व्याधीपासून मुक्तता करू शकले नाही. म्हणून कंटाळून मी ही जीवनयात्रा संपविण्याचा विचार केला. मी या भूमीला भार झालो आहे. हे शरीर अन्नावर जगते, परंतु ते अन्नच मला वैरी झाले. तुम्ही मला परमेश्वरासारखेच वाटता. तुम्हीच मला सांगा, पूर्वजन्मी कुठले पाप माझ्या हातून घडले आहे? या जन्मी तर मी कोणावर कधी उपकार केल्याचे मला स्मरत नाही. मी अन्नदानही कधी केले नाही. व्रतवैकल्ये, पूजा अर्चा काहीच न केल्यामुळे मला हे दारुण दुःख भोगावे लागते का? गुरुदेवा, तुम्हीच मला यावर उपाय सांगा. असे म्हणून तो ब्राह्मण श्री गुरूंच्या चरणावर झेपावला. तुमचे हे चरणच मला या व्याधीपासून मुक्त करतील असे वाटते. श्री गुरूंनी खाली वाकून त्याचे खांदे धरून त्याला उभे केले आणि म्हणाले, शांत हो, धीर धर. तुझे दुखणे दूर होणे अशक्य नाही. तुला काय वाटते, आत्महत्येने पापांचे निरसन होते, भोग संपतो? अरे वेड्या, असे असते तर अनेकांनी हा मार्ग अनुसरला असता. पापांचे निरसन पश्चात्तापाने शिक्षा भोगून, भोग भोगून संपवायचे असते. गुन्हेगाराला शिक्षाही होणारच. शिवाय आत्महत्या केल्याचे पातक लागेल ते वेगळे. अरे, परमेश्वराच्या दरबारी सुद्धा शिक्षा चुकवून पळता येत नाही. जिथे देवादिकांना सुद्धा दुःख वनवास भोग कधी टाळता आले नाहीत, तर कधी संत महात्मे सुद्धा यातून सुटत नाहीत. परमेश्वराकडे न्याय सर्वांना सारखा असतो. पूर्वजन्मीचे पाप संपल्याशिवाय पुण्याचा साठा होत नाही आणि बारीक सारीक अपराधाबद्दलही सर्वांना शिक्षा सोसावी लागते. म्हणून आपण आपले जप, पूजा, अनुष्ठान सर्व नीट चालू ठेवून नीतिधर्माने व सत्याने या जीवनाची वाटचाल करीत असावे. पाप पुण्याचा हिशेब परमेश्वर ठेवत असतो. श्री गुरूंचा हा उपदेश ऐकून तो ब्राह्मण म्हणाला, गुरुदेव, मला क्षमा करा. मी अज्ञानी होतो. उगाचच परमेश्वराला दोष देत होतो. तुमच्या या बोधामृतामुळे मला खरे ज्ञान होऊन मी माझे हे पापच भोगत आहे. आपण माझ्यावर कृपा करून मला या व्याधीपासून आता मुक्त करावे. त्याची ही केविलवाणी विनवणी ऐकून गुरुदेव त्याला म्हणाले, अरे, तुझे पुण्य म्हणून मी तुला भेटलो, नाहीतर आत्महत्या करून तुझ्या पापात भरच पाडली असतीस. श्री गुरु ठरल्याप्रमाणे मध्यान्नी सायनदेवाच्या घरी भिक्षेसाठी गेले. सायनदेवाची पतिव्रता पत्नी, जिचे नाव जोखाई असे होते, तिने त्या सर्वांची प्रथम मांडवात पूजा केली. अंगणात मांडव व रोषणाई केलेली पाहून सर्वांची मने आनंदी झाली. श्रीगुरूंच्या चौरंगाभोवती रांगोळ्या होत्या
चौरंगावर गुरुदेवांना बसवून तिने श्रीगुरूंची षोडशोपचारे पंचामृताने पूजा केली. विधियुक्त पूजा केल्यानंतर अक्षयवाणे देण्यात आली. त्यानंतर मंत्रघोषात त्या पतिपत्नींनी श्री गुरुदेवांना ओवाळले. अखेर मंत्रपुष्पांजली म्हणण्यात आली. शेवटी अनेकांनी श्रीगुरु स्तुती करणारी कवने म्हटली. त्यांच्या सर्व शिष्यगणांचीही पूजा करण्यात आली. सर्व घरांत प्रसन्न वातावरण पसरले होते. पावित्र्याचा सुगंध घरभर येत होता. मनोभावे पूजा झाल्यावर श्रीगुरु प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या उभयतांना असा वर दिला की तुमची संतती प्रसिद्धीला येईल. पुढील अनेक वंशात ही तुमची गुरुभक्ती टिकून राहील. त्यानंतर भोजनभिक्षेस सुरुवात झाली. श्रीगुरु मिताहारी व्रतस्थ असल्याने त्यांच्यापुढे ठेवलेल्या चांदीच्या ताटात ते स्वीकारतील असे मोजकेच पदार्थ ठेवले होते. इतरांना भावपूर्ण आग्रह करून वाढण्यात आले. तो व्याधिग्रस्त ब्राह्मण त्यांच्या डाव्या बाजूलाच बसला होता, तर सर्व शिष्यगण उजव्या बाजूला बसलेले होते. तो व्याधिग्रस्त ब्राह्मण प्रत्येक घासागणिक श्रीगुरूंची कृपा समजून अन्न सेवन करीत होता. त्याने आपल्या 10 वर्षांच्या उपासाचे पारणे फेडले. लोखंडाचे परिसाच्या स्पर्शाने जसे सुवर्ण होते, तशी त्याच्या श्रीगुरूंच्या प्रसादाने व्याधी हरण झाली. भोजनानंतर त्याने श्रीगुरूंचे पाय धरून, माझ्या पुढील निरोगी जीवनात मी काय केल्याने माझा उद्धार होईल असे श्रीगुरूंना विचारले. तेव्हा तू सदाचाराने राहून नामस्मरण करावे, सर्वाभूती परमेश्वर पाहत जीवन जगावे असे श्रीगुरूंनी त्याला सांगितले आणि परत एकदा त्याच्या शिरावर त्यांचा वरदहस्त ठेवला. सायनदेवाने व पत्नी जोखाई या दोघांनी श्रीगुरूंना साष्टांग नमस्कार घातला. दोघांची मने अष्टभावाने भरून आली होती. डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या. सायनदेवाने जेव्हा आपले मस्तक गुरुचरणावर ठेवले तेव्हा त्याला उठवून श्रीगुरूंनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला व प्रेमाने म्हणाले, तू आता माझा आहेस, निश्चिंत रहा असे म्हणून श्रीगुरूंनी त्यांचा निरोप घेतला. सायनदेवाने श्रीगुरूंना त्यांच्या मुक्कामी पोहोचवण्यासाठी पालखीची व्यवस्था केली होती. सायनदेव त्यांच्याबरोबर चालत गेला. त्यानंतर श्रीगुरुदेवाने दिलेल्या कृपाशीर्वादाने कृतार्थ होऊन घरी परतला. श्रीगुरूंच्या आज्ञेप्रमाणे त्या व्याधिग्रस्त ब्राह्मणाला त्याने घरी ठेवून त्याची सेवा केली.